तर आता आपला पुढला मुद्दा आहे, व्हॉट वी कॅन डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड फूड स्पॉइलेज. व्हॉट वी कॅन डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड फूड स्पॉइलेज म्हणजे काय की आपण काय करू शकतो. तर आपण काय करू शकतो की अन्नाची नासाडी किंवा अन्न खराब न होण्यासाठी आपण काय करू शकतो, हा आता आपला पुढला मुद्दा आहे. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी केल्यानंतर आपण अन्नाची नासाडी किंवा अन्न वाया जाणार नाही, अन्न खराब होणार नाही, हे आपण करू शकतो. तर पहिली गोष्ट, टेक फूड ओनली ॲज मच यू नीड. टेक फूड ओनली ॲज मच यू नीड म्हणजे सगळ्यात पहिला गोष्ट आपण काय केली पाहिजे तर अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून, ती म्हणजे आपल्याला जेवढं अन्न पाहिजे तेवढंच अन्न आपण घेतलं पाहिजे. ताटामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच खायचं. आपल्याला माहिती आहे आपली भूक किती आहे. वी नो व्हेरी वेल हाऊ मच वी कॅन ईट. ओनली दॅट मच अमाऊंट ऑफ अ फूड यू शुड सर्व. तुम्ही जेवढं खाऊ शकताय ना तेवढंच तुम्ही ताटामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त घेतला तर ते अन्न वाया जाणार, म्हणजे फूड वेस्टेज होणार. द सेकंड इज ईट ऑल सर्वड फूड. दुसरं आपण काय करू शकतो तर आपण जे ताटात घेतलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं आपण खाल्लं पाहिजे. ईट ऑल सर्वड फूड. जे ताटात वाढलेलं आहे ते सगळं अन्न खाल्लं पाहिजे. पुढं तिसरं आहे अवॉइड ओव्हर कुकिंग ऑफ फूड. म्हणजे ओव्हर कुकिंग म्हणजे काय तर जास्त शिजवणे. जास्त शिजवून आपण जे अन्न खातो त्याच्यानं सुद्धा अन्न वाया जातं. म्हणजे त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स जाणं म्हणजे सुद्धा न्यूट्रिएंट्स कमी होणं म्हणजे सुद्धा फूड वेस्टेज आहे. फूड वेस्टेज म्हणजे नुसतं तुम्ही अन्न टाकून देणे म्हणजे फूड वेस्टेज नव्हे, तर त्याच्यातील न्यूट्रिएंट्स सुद्धा कमी करणं किंवा ते घालवणं, वाया घालवणं, ह्याला सुद्धा फूड वेस्टेज म्हणतात. म्हणून जर आपण ओव्हर कुकिंग केला तर त्यातले न्यूट्रिएंट्स जे फूड स्टफ आहे त्यातले न्यूट्रिएंट्स काय होतात लॉस होतात. त्यातले महत्त्वाचे पोषक तत्वे निघून जातात. म्हणून आपण काय केलं पाहिजे अवॉइड ओव्हर कुकिंग ऑफ अ फूड. आपण जादा शिजवण्यापासून हे केलं पाहिजे. आपल्याला काय करता येईल रियूज द लेफ्ट ओव्हर फूड. आपल्याकडं रियूज द लेफ्ट ओव्हर फूड्स म्हणजे काय आणि फूड आपल्याला काय करता येणार आहे रियूज म्हणजे पुन्हा वापर. कशाचा पुन्हा वापर द रियूज द लेफ्ट ओव्हर द फूड. जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे त्या अन्नाचा आपण काय करायचा पुन्हा वापर करायचा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा, आता भाजी थोडी राहिलेली असेल, भात थोडा राहिला असेल, आता घरात आई आपल्याला करते त्या कायात रियूज करत असते आपली आई घरामध्ये. भाजी राहिलेली आहे, भात राहिलेला आहे आणि काय राहिलं आहे सगळं मिक्स करून एक छानपैकी डिश बनवते आणि ती डिश अशी चविष्ट डिश आपण काय करतो नाश्त्यासाठी वापरतो. ते अशा पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे रियूज द लेफ्ट ओव्हर फूड. शिल्लक राहिलेल्या अन्नाचा आपण पुन्हा वापर केला पाहिजे. त्यानंतर आणि आपण काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला अन्नाची नासाडी होणार नाही आणि अन्न खराब होणार नाही, तर बाय ओनली ॲज मच फूड स्टफ यू नीड. बाय म्हणजे काय करायचं खरेदी करा
ओनली ॲज मच फूड स्टफ यू नीड म्हणजे जेवढे तुम्हाला आवश्यक असणारे अन्न घटक आहेत, अन्न पदार्थ आहेत, तेवढेच खरेदी करा. तुम्हाला आता सर्वसाधारणपणे 1 महिन्यासाठी 4 किलो गहू लागत असतील तर आपण 4 किलो गहू घ्या. कशाला 500 किलो गहू घेऊन ठेवायचा, 100-200 किलो गहू घेऊन ठेवायचा. त्याच्यानं काय होणार, ते आपण ठेवणार कुठंतरी आणि मग त्याला परत काय होतात, कीड लागते आणि मग ते कीड लागून खराब होतात. म्हणजे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं घ्या. आता भाजीपाला आपल्याला लागणार किती आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला समजा दोन पेंड्या भाजी लागणार असेल आणि आपण 4 पेंड्या आणल्या तर आपण 2च पेंड्या खाणार, त्याच्यापासून भाजी बनवून उरलेल्या 2 वेस्ट जाणार. म्हणून आपण घेत असताना, खरेदी करत असताना आपण काय केलं पाहिजे, बाय ओनली ॲज मच फूड स्टफ यू नीड. जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच अन्नपदार्थांची तुम्ही काय केली पाहिजे, खरेदी केली पाहिजे. यूज प्रॉपर मेथड टू स्टोअर. आणि जे काही अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ आपण योग्य पद्धतीने साठवून ठेवले पाहिजेत. जर आपण अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवून ठेवलो नाही तर ते अन्नपदार्थ काय होतात, खराब होतात. हे आपलं उदाहरण आहे साधं. जरी आपण घरात ब्रेड आणला आणि तो ब्रेड आपण डब्यात न ठेवता उघडा तसाच बाहेर ठेवला, डब्यात ठेवला तुम्ही पॅक करून 3 दिवस टिकेल आणि उघडा ठेवला तर 2 दिवसात बाद होईल. म्हणजे ते आणलेलं खराब होणार ना, बिकॉज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. का खराब होणार आहे ते, तर सूक्ष्मजीव जे हवेत असतात त्यांच्यामुळं ते फूडस्टॉक खराब होऊ शकतो. म्हणून जे काही आहे अन्नपदार्थ, ते अन्नपदार्थ योग्य ठिकाणी स्टोअर केलं पाहिजे, साठवून ठेवलं पाहिजे. तर त्यासाठी योग्य पद्धतीनं ते अन्नपदार्थ साठवून ठेवलं पाहिजे. यूज प्रॉपर मेथड टू द स्टोअर्स. म्हणजे योग्य अशा पद्धतीनं तुमच्या जवळचे अन्नपदार्थ हे तुम्ही साठवून ठेवले पाहिजेत. आता जे आपण साठवून ठेवणार आहोत, आता पुढला मुद्दा आपण विचारात घेत आहे ते फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन्स. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन्स म्हणजे अन्न साठवण आणि सुरक्षा. म्हणजे अन्न जे आपण साठवतो, आपल्याला अन्न साठवावं लागतं थोड्या प्रमाणात आणि ते साठवत असताना त्याची सुरक्षिततेची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. वी शुड थिंक अबाउट द प्रिझर्वेशन ऑफ द फूड्स. That is a very important part that foodstuffs should be stored properly and preserve it. तुम्ही योग्य पद्धतीनं फूडस्टफ्स तुम्ही साठवले पाहिजेत आणि त्याचं काय केलं काय पाहिजे, तर त्याची सुरक्षितता सुद्धा विचारात घेतली पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. These both things are very important, food storage and the preservation. मग हे जे अन्नाची साठवण आणि सुरक्षितता आहे, तर त्याच्यासाठी अनेक पद्धती आहेत, लक्षात घ्या. म्हणजे अनेक पद्धतीने आपण अन्नाची साठवण करू शकतो आणि अन्नाची सुरक्षितता करू शकतो. एकाच पद्धतीने आपण प्रत्येक प्रकारच्या अन्नाची सुरक्षितता करू शकत नाही. आता जुंधळा ज्वारीचं किंवा जवारचं आपण जे सुरक्षिततासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी, ते प्रिझर्व करण्यासाठी जी मेथड वापरलेली आहे, म्हणजे ज्वारी जास्त दिवस टिकून राहावी यासाठी जे योग्य असेल अशा पद्धतीची जी पद्धत आहे, तीच पद्धत भाजीपाल्यासाठी लागेल का? नाही. कारण का, ज्वारी आम्ही जास्त काळ टिकण्यासाठी काय करतो माहिती आहे? काय करतो आपण? कडुलिंबाचा पाला टाकतो ज्वारीमध्ये आणि काय करतो? बोरिक पावडर टाकतो. बरोबर. आणि काय करतो? ती ज्वारी कडक उन्हामध्ये वाळवतो सुद्धा ना. ह्या पद्धती आहेत ते ज्वारी जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी. बरोबर. परंतु भाजीपाला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी उन्हात वाळत घातलं तर चालेल का? चालेल?
भाजीपाल्याला बोरिक पावडर लावली तर चालेल नाही. म्हणजे प्रत्येक अन्नपदार्थ जो आहे तो अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स आहेत. जसा अन्नपदार्थ त्याच्यासाठी वेगवेगळे मेथड्स पद्धती आहेत. तर त्या पद्धतींचा आपण विचार करणार आहोत आता. तर पहिली मेथड आहे ती म्हणजे फ्रीजिंग. ॲक्च्युली वी नो व्हेरियस मेथड ऑफ द सेफ स्टोरेज. आपल्याला माहिती आहे की अनेक पद्धती आहेत की ज्या सुरक्षितपणे आपण अन्न साठा करू शकतो. आणि त्या मेथड्समध्ये पहिली काय आहे तर देर इज द फर्स्ट मेथड फॉर द सेफ स्टोरेज दॅट इज फ्रीजिंग. तर कुठली आहे पहिली मेथड तर फ्रीजिंग आहे. द सेकंड मेथड इज ड्राईंग, थर्ड वन इज बॉइलिंग, फोर्थ वन इज एअर टाईट पॅकिंग. दीज आर द मेथड्स फॉर प्रिव्हेंट टू ग्रोथ of the microbes in the food and the save food spoilage. हे आपल्याला माहित असलेली पद्धत आहे. बघा, जेव्हा आपण फूड सेफ ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी, सुरक्षित त्याची साठवण करण्यासाठी ॲक्च्युली वी नो व्हेरियस मेथड्स ऑफ द सेफ स्टोरेज. सुरक्षितपणे त्या अन्नपदार्थांचे साठवण करण्यासाठी आपल्याला माहीत असलेल्या ज्या मेथड्स आहेत त्यातली पहिली मेथड आहे ती म्हणजे फ्रीजिंग. दुसरी मेथड आहे ड्राईंग. तिसरी मेथड आहे बॉइलिंग. चौथी मेथड आहे एअर टाईट पॅकिंग. दीज आर द मेथड्स prevent to growth of microbes in the food and save the food spoilage. या ज्या पद्धती आहेत फ्रीजिंग आहे, ड्राईंग आहे, बॉइलिंग आहे, एअरटाईट पॅकिंग आहे, यांच्यामुळं काय होत असतं तर ते जे अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थामध्ये जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्यांचा वाढ होण्यापासून रोखली जाते. आणि यामुळं त्याची वाढ न झाल्यामुळं त्या अन्नाची नासाडी, अन्न खराब होण्यापासून आपण ते वाचवू शकतो. तर पुढं आपण फूड प्रोटेक्शनसाठी कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या मेथड्स आहेत बघा फूड प्रोटेक्शनसाठी, अन्न सुरक्षिततेसाठी. तर अन्न सुरक्षिततेसाठी, अन्न रक्षणाच्यासाठी पहिली पद्धत आहे ती म्हणजे फ्रीजिंग. फ्रीजिंग ड्यू टू द लो टेम्परेचर इट प्रिव्हेंट टू ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इट रिड्यूस द स्पीड ऑफ द बायोलॉजिकल अँड द केमिकल रिॲक्शन्स इन फूड. दॅट्स वाय वी आर युझिंग द रेफ्रिजरेटर्स इन अ किचन. म्हणजे काय बघा फ्रीजिंग म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? गोठणीकरण. काय म्हणतात त्याला? गोठणीकरण. गोठवतो आपण. तर ते का केलं जातं तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे? फ्रीजचा आपल्याला का उपयोग होतो? कारण की जे बॅक्टेरियांना वाढण्यासाठी दमट हवा लागते. शाबाश. फ्रीजमध्ये दमट हवा नसते, गार हवा असते, हां, त्यामुळे ते वाढू शकत नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी ग्रो इन अ वॉर्म, म्हणजे उबदार हवेमध्ये ते वाढत असतात. मग फ्रीजमध्ये उबदार हवा असते का? नाही, गार हवा असते. म्हणजे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या वाढीसाठी नीड सम टेम्परेचर. त्यांना काही अंश तापमानाची गरज असते. परंतु काय होतं की फ्रीजमध्ये ते तापमान खूप कमी होतं. त्यामुळं इट किल्स टू जेम्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि त्या अतिशय तापमान कमी असल्यामुळं फ्रीजमध्ये ते
मरून जातात. आता समजा आपण -2 डिग्री सेल्सिअस 3 डिग्री सेल्सिअसमध्ये जिवंत राहू, 4 डिग्री सेल्सिअसमध्ये जिवंत राहू नाही. आपल्या शरीराचं तापमान किती असतंय? 37 डिग्री सेल्सिअस. बरोबर, हे नॉर्मल टेम्परेचर आहे. त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर जर हवेतलं झालं तर आपल्याला थंड वाजायला लागते. बरोबर काय? आणि जर आपलं तापमान जर हवेतलं ऋण झालं तर आपण जगू शकू नाही. कारण आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर, आवर बॉडीज नॉर्मल टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस, 98.6 फॅरनहाइट आहे आपलं, 98.6 एवढं लागतं आपल्याला. त्याच्यापेक्षा कमी झालं तर आपल्याला थंड वाजते. जर आपण मायनसमध्ये गेलो तर आपण जिवंत राहू का? कारण आपल्या शरीराची रचना तशी नाही आहे की तेवढ्या कमी तापमानाला आपण जिवंत राहू. तसं ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात, लहान सूक्ष्मजीव जे असतात, ते सूक्ष्मजीव ते जगण्यासाठी सुद्धा त्यांना टेम्परेचर लागतं. जसं आपल्याला वातावरणामधलं जे तापमान आहे ते तापमान आपल्या शरीरासाठी योग्य असतं, म्हणून आपण जिवंत राहतो. जर तापमान अतिशय कमी झालं तर आपण जसं जिवंत राहू शकत नाही, त्याच पद्धतीनं ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते जर कमी तापमानात सुद्धा ते जिवंत राहू शकत नाहीत. मग फ्रीजमध्ये काय होतं? फ्रीजमध्ये तापमान अतिशय कमी असतं. देअरफॉर द फूड स्टफ्स आर प्रिझर्व्ड हिअर. लक्षात आलं? फ्रीजमध्ये का अन्नपदार्थ सुरक्षित राहतात? कारण तिथं वाढूच शकत नाही. म्हणजे फ्रीजमधलं जे टेम्परेचर आहे, जे लो टेम्परेचर आहे, इट प्रिव्हेंट टू ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स. द लो टेम्परेचर प्रिव्हेंट टू ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे लहान लहान जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या वाढीला ते रोखतं हे कमी तापमान. कारण त्यात ते मरून जातात. मग मरतात, मग वाढ होईल का? मेल्यावर वाढ होईल का? नाही. मग तिथं ते वाढ होतच नाही, म्हणून ते अन्नपदार्थ त्या फ्रीजमध्ये सुरक्षित राहतात. हे लक्षात आलं? आता दुसरं जे हे आहे की अनेकदा मी फ्रीजिंगची माहिती देतो. ड्यू टू द लो टेम्परेचर इट प्रिव्हेंट टू ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इट रिड्यूस द स्पीड ऑफ बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन्स इन अ फूड. जे कमी तापमान फ्रीजमध्ये असतं, त्या फ्रीजमधील कमी तापमानामुळं काय होतं तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, त्यांच्या वाढीला आळा बसतो. आणि जे बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि रासायनिक ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांचा वेग त्यामुळे मंदावतो आणि यामुळं अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. आता पुढला आहे ते म्हणजे स्मोकिंग, धुरीकरण. आता स्मोकिंग बघा, यामध्ये काय होत असतं, यामध्ये धूर देऊन अन्न सुरक्षित केलं जातं, धूर देऊन. आणि यासाठी काय म्हणजे धुरीकरणामध्ये धूर दिलं जातं आणि त्या धूर देऊन अन्नाची सुरक्षितता केली जाते. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड नावाचा धूर वापरला जातं. ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करून अन्नाची सुरक्षितता केली जाते, अन्नाचं रक्षण केलं जातं. तर स्मोकिंग, ॲल्युमिनियम फॉस्फाईड स्मोक हेल्प टू प्रिझर्व फूड. तर ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या धुराचा वापर करून, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हे मासे आणि मीठ यांच्यावर त्या ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या धुराचा वापर करून हे सुरक्षित अन्नाचं रक्षण करायचं केलं जातं. आता पुढलं जी अन्न रक्षणाची पद्धती आहे म्हणजे फूड प्रोटेक्शनची जी मेथड आहे, ती पुढली मेथड आहे ती म्हणजे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. द यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा वापर करतात. कीटकनाशकांचा वापर कसा करतात? अन्न आता आपल्याला अन्न सुरक्षा करतात, मग ते डायरेक्ट ते ह्याच्यावर मारत नाहीत, म्हणजे पोत्यावर मारतात. बघा, पोत्यात धान्य भरल्यावर त्या मेलॅथिओनचा फवारा त्या पोत्यांवर मारतात. मेलॅथिओनचा फवारा काय करतात? त्या पोत्यावर मारतात
आणि त्यामुळं त्या पोत्यांना कीड लागत नाही. लक्षात आलं? कीटक लागत नाहीत त्या पोत्यातल्या धान्याला. लक्षात येते? कशाचा फवारा मारतात? तर मेलॅथिओनचा फवारा त्या पोत्यावर मारत असतात. द मेलॅथिओन इज स्प्रेड ऑन द फूड ग्रेन बॅग्स फॉर द फूड ग्रेन प्रोटेक्शन. मेलॅथिओन इज स्प्रेड ऑन द फूड ग्रेन बॅग्स. फूड ग्रेन बॅग्स म्हणजे ज्या पोती आहेत, अन्नधान्याची पोती, त्यांच्यावर मेलॅथिओन फवारलं जातं आणि त्यामुळं फॉर द फूड ग्रेन प्रोटेक्शन इट इज स्प्रेड. त्या पोत्यात असलेले जे धान्य आहे त्या धान्याचं प्रोटेक्शन व्हावं, संरक्षण व्हावं म्हणून त्याच्यावर ते फवारलं जातं. आता पुढली जी अनेक मेथड आहे, द मेथड ऑफ द फूड प्रोटेक्शन, द नेक्स्ट मेथड इज इररेडिएशन्स. इररेडिएशन्स म्हणजे किरणीयनचा उपयोग केला जातो आणि त्याचा वापर करून सुद्धा ही आपल्या अन्नाची रक्षण केलं जातं. या पद्धतीत काय केलं जातं? या पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. या पद्धतीमध्ये आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात आणि उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन्स तर्कवांद्वारे निर्मित क्ष किरण वा किरणोत्सारी समस्थानिकांच्या द्वारे उत्सर्जित गॅमा किरण या प्रक्रियांमुळे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होत असतो. फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरणाच्या प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. तर हे जे इररेडिएशन्स आहे, किरणीयन आहे, त्यामध्ये म्हणजे फूड इररेडिएशन्स मीन्स द ॲप्लिकेशन्स ऑफ ऑयनिन रेडिएशन्स टू द फूड प्रोटेक्शन. ॲप्लिकेशन ऑफ ऑयनायझिंग रेडिएशन्स टू फूड प्रोटेक्शन. अन्न सुरक्षिततेसाठीच यांचा वापर, रेडिएशनचा वापर केला जातो. द न्यूएस्ट प्रोसेस इन द कमर्शियल प्रिझर्वेशन ऑफ अ फूड इज कॉल्ड इररेडिएशन. ही काय आहे? एक नवीन पद्धती आहे की या किरणीयन ही एक नवीन पद्धती आहे की जी आपल्या अन्नपदार्थ जे आहेत त्यांचं प्रोटेक्शन, संरक्षण करण्यासाठी. द एनर्जी फ्रॉम द वेव्स ट्रान्सफर्ड टू द फूड अँड विथ द ॲप्लिकेशन ऑफ द व्हेरियस लिटल हीट द composition of a food cells changes and the microorganisms are destroyed. Because of the irradiations uses the minimum amount of heat, flavor and nutrients are the retained better than any other processing the method. म्हणजे काय बघा, इट इज अ न्यूएस्ट प्रोसेस. ही एक नवीन प्रक्रिया की जी अन्न सुरक्षिततेसाठी, अन्नाचे रक्षण करण्याची ही एक नवीन पद्धत आहे. इन दिस मेथड, या पद्धतीमध्ये फूड्स आर एक्सपोज्ड टू हाय फ्रिक्वेन्सी वेव्स जनरेटेड बाय द मशीन्स. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की हाय फ्रिक्वेन्सीचे वेव्ज जे आहेत, किरणे आहेत, तर ज्या हाय फ्रिक्वेन्सीचे किरणांच्या मध्ये ते अन्नपदार्थ ठेवले जातात आणि त्याचं काय होतं, द एनर्जी फ्रॉम द वेव्ज ट्रान्सफर्ड टू द फूड. आणि त्या ज्या वेव्ज आहेत, ती जी किरणं आहेत, त्या किरणांच्या मधून जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अन्नामध्ये ट्रान्सफर होते, स्थलांतरित होते. आणि विथ द ॲप्लिकेशन ऑफ अ व्हेरी लिटल हीट द कंपोजिशन ऑफ अ फूड सेल्स
चेंज अँड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिस्ट्रॉइड. आणि त्या उष्णतेमुळं काय होतं की ते जे लहान लहान सूक्ष्मजीव तिथं असतात, ते सूक्ष्मजीव त्याच्यावरचे ते सर्व सूक्ष्मजीव मरून जातात. काय होतात? मरून जातात त्या किरणांच्यामुळं. बिकॉज ऑफ द इररेडिएशन यूज ऑफ द मिनिमम अमाऊंट ऑफ हीट, या इररेडिएशन्समध्ये एक कमी प्रमाणात उष्णतेचा वापर केलेला असतो आणि त्यामुळं फ्लेवर अँड द न्यूट्रिएंट्स आर रिटेनड बेटर दॅन एनी अदर प्रोसेसिंग मेथड. आणि कमी उष्णता वापरलेली असते, एक मर्यादित उष्णतेद्वारे त्याचं ते किरणांचा मारा केलेला असल्यामुळं तर त्या अन्नपदार्थांच्या मधले जे काही फ्लेवर आहेत आणि त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे त्यातले पोषक घटक आहेत, ते पोषक घटक सुद्धा काय होतात, आहेत तसे शिल्लक राहतात. त्याचा लॉस होत नाही, म्हणजे न्यूट्रिएंट्स लॉस होत नाही आणि त्याच्यावरील जे काही बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया मारले जातात. आणि आता जे पुढलं अनेक आहे ते म्हणजे पाश्चरीकरण. पाश्चरीकरण म्हणजे यामध्ये काय केलं जातं की एक या पद्धतीमध्ये दूध किंवा दूध आपण पाश्चरायज्ड मिल्क म्हणतो बघा, वारणा दूध आहे, गोकुळ दूध आहे, पिशव्या येतात की नाही, त्याला पाश्चरायज्ड मिल्क असं म्हणतात. कारण का तर त्या दूध काय केलं जातं 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनटं तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड करून काय केलं जातं ते पॅकिंग केलं जातं. त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होत असतो. मग ह्या पद्धतीला पाश्चरीकरण असं म्हणतात. दिस मेथड पाश्चरायझेशन दिस मेथड इन्व्हॉल्व्स the heating the milk or the other similar foodstuffs up to a certain temperature. This method involves the heating the milk and other similar foodstuffs up to the certain temperature. ह्या 80 डिग्री सेल्सिअसला इतकी उष्णता दुधाला किंवा अशा दूधजन्य पदार्थाला दिली जाते. आणि काय झालं जातं, द मिल्क ॲट द 80 डिग्री सेल्सिअस फॉर द 15 मिनिट्स अँड द कुलिंग इट क्विकली. काय केलं जातं तर 15 मिनटं 80 डिग्री सेल्सिअसमध्ये दूध त्याला उष्णता दिली जाते आणि लगेच ते थंड केलं जातं. त्यामुळे काय होतं, दिस डिस्ट्रॉय द मायक्रोब्स. म्हणजे हे असं 80 डिग्री सेल्सिअस 15 मिनटं तापमानामध्ये 80 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये 15 मिनटं दूध ठेवल्यामुळं तर काय होतं तर त्यातले जे काही सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव मरतात आणि त्यामुळं आपण म्हणतो की ते दुधातील सूक्ष्मजीव मेल्यामुळे ते दूध जास्त काळ आपल्याला टिकवू शकतं. ते 2-2 दिवस दूध टिकतं बघा, ट्रान्सपोर्ट करून पाठवतात. आणि शेवटचा आहे तो म्हणजे एअर टाईट पॅकिंग. नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजन गॅसेस इज फिल्ड इन द एअर टाईट पॅकेट्स ऑफ द फूड स्टफ्स. आता तुम्हाला हे माहिती असेल की कुरकुरीमध्ये कुरकुरीचे पॅकेट फुगलेलं असते, त्यात नायट्रोजन असते. हा बघा, जास्त काय शाबाश 6वीत शिकल्या तुम्ही. तर नायट्रोजन गॅसेस जे असतात ते कशात केलं जातात, नायट्रोजन गॅसेस इज फिल्ड इन द एअर टाईट पॅकेट्स ऑफ द फूड स्टफ. आणि नायट्रोजन प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ द फंगीज अँड इन्सेक्ट्स इन द पॅकेट्स. आणि ते काय करतं, नायट्रोजन काय करतं तर त्याला फंगीजच्या वाढण्यासाठी किंवा लहान लहान सूक्ष्मजीव वाढण्यासाठी, इन्सेक्ट्स किडे वाढण्यास विरोध करत असतात. त्यामुळे त्या अन्नाची सुरक्षितता होते. तर अशा पद्धतीनं आपण अन्नाचे रक्षण करू शकतो. तर हे जे वेगवेगळे मेथड्स आहेत ते मेथड्स मी पुन्हा एकदा मेथड्स ऑफ द फूड प्रोटेक्शन. द फर्स्ट मेथड इज फ्रीजिंग, सेकंड मेथड इज स्मोकिंग, third method is use of insecticides, fourth method is irradiations, and the fifth method is pasteurization,
सिक्स्थ मेथड इज एअरटाईट पॅकिंग. तर अशा पद्धतीनं आपण अन्नाची सुरक्षितता करण्यासाठी या पद्धतींचा वापर करू शकतो.